विद्यार्थी मित्र हो, आज आपण युनिट नंबर 1 मधील पुढील भाग पाहणार आहोत. आपल्याला माहितीच आहे की संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाची अनेक साधने आहेत. त्यापैकी आपण बेंचमार्किंग, ISO अशा प्रकारची जी साधनं आहेत त्यांचा आपण अभ्यास करत आहोत. आज या ठिकाणी आपल्याला अभ्यास जो करायचा आहे तो ISO गुणवत्ता मानके यांचा अभ्यास करायचा आहे. आपल्याला माहितीच आहे की ISO 9000, ISO 9002, ISO 14000 अशा प्रकारची वस्तूंवर मानके असलेल्या आपल्याला दिसून येतात. अर्थात त्या मानकांचा उगम केव्हा झाला, कसा झाला, का मानकं निर्माण करणं गरजेचं का भासतं, कोणत्या दृष्टिकोनातून त्या मानकांना महत्त्व आहे याचा अभ्यास करायचा आहे. तर मित्रहो, 1990 नंतर बहुसंख्य देशांनी जागतिकीकरणाचे धोरण स्वीकारल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार वाढला. जागतिक व्यापार संघटना WTO व आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या जागतिक स्तरावरील संघटनांमुळे उदारीकरणास व खाजगीकरणास अधिक वेग आला. परिणामी आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत वेगवेगळ्या देशांचे निर्बंध दूर होण्यास मदत झाली. प्रगत तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान व दूरसंचारांची प्रगत व्यवस्था यामुळे जागतिक व्यापार जो आहे तो सुलभ बनला. या सर्व पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वेगवेगळ्या देशांमधील वस्तूंसाठी व सेवांसाठी गुणवत्ता प्रमाणीकरणाची तीव्र गरज भासू लागली. त्यातून ISO ही गुणवत्ता संकल्पना उदयास आली. यासाठी आंतरराष्ट्रीय मानक संघटना पुढे आली आणि त्यांनी ISO गुणवत्ता प्रमाणीकरणाची जबाबदारी स्वीकारली. ISO इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमाणीकरण करून त्याचे सर्टिफिकेट देणारी संस्था ISO. आता आंतरराष्ट्रीय मानक संघटना जी आहे ती मानक संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर वस्तूंचे व सेवांचे प्रमाणीकरण करत असते आणि त्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र देण्याचं कार्य करते. खरे पाहता 27 सप्टेंबर 1947 रोजीच ही संघटना स्थापन झाली होती. परंतु 1990 नंतर खऱ्या अर्थाने ती प्रकाशात आली. जागतिक व्यापार संघटनेच्या स्थापनेनंतर म्हणजे 1995 नंतर या संस्थेच्या मानकास विदेशी व्यापारामध्ये सर्वात जास्त महत्त्व प्राप्त झाले. स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा या शहरामध्ये या संस्थेचे मुख्य कार्यालय आहे. या संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणाबाबत एकसूत्रता व सुसूत्रता निर्माण करणे असा आहे. जागतिक पातळीवर गुणवत्ता प्रमाणीकरण करणारी ही वैशिष्ट्यपूर्ण संस्था आहे. प्रत्येक देशातील गुणवत्ता प्रमाणन ब्युरो हे आंतरराष्ट्रीय मानक संघटनेचे सदस्य होऊ शकतात. सर्व ब्युरोंचा हा एक महासंघ आहे, मोठी संघटना आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आज या संस्थेचे सुमारे 165 देश सदस्य आहेत. जगात एकूण देश किती आहेत? 194 देश आहेत. त्यापैकी 165 देश सदस्य आहेत. आंतरराष्ट्रीय मानक संघटनेची एक उपसंस्था स्थापन केली आहे. या संस्थेचे नाव आंतरराष्ट्रीय प्रमाणन कंपनी लिमिटेड असे आहे आणि ही संस्था जी आहे ती या संस्थेचं मध्यवर्ती कार्यालय ऑकलँड, न्यूझीलंड या देशामधील ऑकलँड या शहरामध्ये आहे. वस्तू व सेवा यांचे प्रमाणीकरण करण्याचे प्रत्यक्ष कार्य किंवा ISO प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी या संस्थेवर सोपवलेली आहे. अर्थात ही संस्था आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण संस्थेच्या पूर्णपणे नियंत्रणाखाली कार्य करत असते. प्रमाणीकरणाच्या कार्यपद्धतीमध्ये पूर्ण पारदर्शकता असते. यासाठी आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण संघटनेने 2700 तांत्रिक समित्या स्थापन केलेल्या आहेत.
त्या समित्यांमार्फत ISO गुणवत्तेचे प्रमाणन करण्याची शिफारस केली जाते. आंतरराष्ट्रीय प्रमाणन संस्थेने जगातील सर्व देशांच्या प्रमुख औद्योगिक शहरांमध्ये आपली शाखा कार्यालय स्थापन केली आहे. भारतामध्ये दिल्ली या ठिकाणी मुख्य शाखा कार्यालय असून पुणे, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगलोर इत्यादी औद्योगिक शहरांमध्ये शाखा कार्यालय आहेत. भारतातील कंपन्या या शाखा कार्यालयामध्ये आपले प्रस्ताव सादर करावे लागतात. दिल्लीच्या मुख्य शाखेमार्फत ते सर्व प्रस्ताव आंतरराष्ट्रीय प्रमाणन संस्थेकडे म्हणजेच ISO गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी पाठवले जातात. ही प्रमाणपत्रे देण्यासाठी कार्यपद्धती अत्यंत काटेकोर आहे, टाकळ आहे, पारदर्शी आहे. भारत हा आंतरराष्ट्रीय मानक संघटनेचा सदस्य आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ही भारतातील केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली राष्ट्रीय संस्था म्हणून कार्य करते. केंद्र सरकारच्या वतीने हा ब्युरो आंतरराष्ट्रीय मानक संघटनेचा सदस्य आहे. आता ISO मानक म्हणजे काय नेमकं ते याच्यावर जरा प्रकाश टाकणे गरजेचं आहे. संघटनेने पूर्व निर्धारित केलेली गुणवत्ता मानके व निकष यांच्या कसोटीत उतरणारी वस्तू किंवा सेवा म्हणजे ISO मानक होय. ही संघटना वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी गुणवत्ता मानक ठरवत असते. त्यानुसार प्रमाणीकरण करून ISO मानक प्रदान केले जातात. पुढील क्षेत्रासाठी संघटनेमार्फत ISO मानक देण्यात येते. गुणवत्ता मानक ISO 9000, ऑटोमेशन मानक ISO 14001, ऑटोमेशन मानक QS 9000, खाद्यपदार्थ सुरक्षा मानक HACCP, एरोस्पेस मानक AS 91009 आणि तंत्रज्ञान मानक ISO 10011 अशी 6 मानके ISO संस्थेची आहेत. यामध्ये मात्र ISO 9000 सर्वात जास्त ठिकाणी आढळणारं मानक आहे. कारण उद्योग क्षेत्रातील ऑटोमेशन, खाद्यपदार्थ व एरोस्पेस सोडले तर सर्व वस्तू किंवा सेवांसाठी हा गुणवत्ता मानक देण्यात येतो. त्यानंतर ISO 10011 हे तंत्रज्ञान मानक सर्व उद्योग क्षेत्राला लागणारे आहे. त्यामुळे ISO 9000 व ISO 10011 ही 2 मानके अधिक विकसित व व्यापक करण्यात आली आहेत. यामध्ये 9001, 9002, 9003, 9004 असे 4 वर्ग विकसित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे 9042, 9043, 9044 असे वर्ग पाडण्यात आले आहेत. ISO 10011 या मानकाची सुद्धा 10011 1, 10011 2, 10011 3 असा ही विकास करण्यात आला आहे. आता ISO हे जे मानक आहे या मानकाचे काय फायदे आहे, काय महत्त्व आहे, काही मुद्द्यांच्या आधारे आपल्याला ते महत्त्व स्पष्ट करता येईल. पहिलं म्हणजे आंतरराष्ट्रीय मानक. ISO मानकामुळे त्या देशातील वस्तूला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळते. थोडक्यामध्ये कोणत्याही सदस्य देशांच्या वस्तू किंवा सेवा गुणवत्तेबाबत आंतरराष्ट्रीय मान्यता मिळण्याच्या दृष्टीने ISO प्रमाण चिन्हे ही महत्त्वाची असतात. एका देशात दुसऱ्या देशाची प्रमाणे चिन्हे एका देशाला दुसऱ्या देशाची प्रमाणे चिन्हे मान्य नसतात. कारण त्या देशातील साधनसामुग्रीची, पर्यावरणाचा विचार करून त्या देशाने आपले गुणवत्ता निकष ठरवलेले असतात. परंतु आंतरराष्ट्रीय मानक संस्थेतर्फे जर गुणवत्ता प्रमाण चिन्ह असेल तर त्याला जगमान्यता मिळते आणि दुसऱ्या देशातील ग्राहक ISO चिन्ह पाहून ती वस्तू किंवा सेवा सहज स्वीकारतात. म्हणून ISO मुळे देशातील वस्तू व सेवांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळते. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे गुणवत्तेची हमी. प्रमाण चिन्ह ही वस्तूच्या अथवा सेवेच्या गुणवत्तेशी संबंधित असते. कारण तशी गुणवत्तेची हमी ISO संस्थेकडून दिली जाते. ISO संस्थेचे जे निकष आहेत ते काटेकोर आहेत, कठोर आहेत, पारदर्शी आहेत. त्या निकषास उतरलेली वस्तू जी असते त्या वस्तूलाच ISO चिन्ह दिलेलं असतं. आणि परदेशातील ग्राहक एका देशापासून दुसऱ्या देशापर्यंत फार दूर अंतरावर राहत असतात. त्यांना तसा विश्वास बसला पाहिजे आणि म्हणून
वस्तूला ISO प्रमाण चिन्ह असल्याने परदेशी ग्राहक वस्तूच्या गुणवत्तेबाबत काय करतात, खात्री बाळगतात आणि त्यातून प्रमाण चिन्ह हे ग्राहकांच्या दृष्टीने गुणवत्तेचे प्रतीक असते आणि म्हणून ISOमुळे परदेशी वस्तू पाठवत असताना गुणवत्तेची हमी प्राप्त झाल्यामुळे वस्तू विक्री करण्यात कोणत्याही अडचणी येत नाही, ग्राहकांचा विश्वास बसतो. तिसरी गोष्ट म्हणजे विदेशी व्यापारास चालना मिळते. भिन्न भिन्न देशाच्या बाजारपेठांमध्ये वस्तू किंवा सेवा विक्रीसाठी ISO गुणवत्ता प्रमाण फारच महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडत असते किंवा फायदेशीर ठरत असतं आणि म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर विदेशी व्यापारास फारच मोठ्या प्रमाणात चालना त्यातून मिळत असते. त्यानंतर ग्राहक संरक्षण. ISO मानकामुळे ग्राहकांना देखील संरक्षण मिळतं. ISO मानक असल्यानंतर ग्राहक देखील कोणताही विचार न करता ते चिन्ह पाहून त्या वस्तूच्या गुणवत्तेबाबत त्यांना खात्री पडते आणि ग्राहकाला अपेक्षित असलेले संरक्षण प्रमाणचिन्हामुळे प्राप्त होत असते. एकंदरीत प्रमाणचिन्हे ग्राहकाला संरक्षण पुरवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे कार्य करत असतात. त्यानंतर बाजारपेठेचा विस्तार. पाचवा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वेगवेगळ्या देशातील बाजारपेठ आपापल्या वस्तूसाठी अथवा सेवेसाठी मिळवणे हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधील आव्हानाचा भाग असतो. दुसऱ्या देशातील बाजारपेठ काबीज करणं, प्राप्त करणं एक चॅलेंज असतं कोणत्याही देशासमोर आणि मग हे चॅलेंज त्या ठिकाणी आव्हानाची तीव्रता त्या ठिकाणी कमी होत असते. परदेशातील ग्राहकांच्या आवडीनिवडी, वस्तूबाबत गरज, बाजारपेठेतील स्पर्धा, ग्राहकांचे मानसशास्त्र, प्रेरणा, वस्तूबाबत अपेक्षा इत्यादी बाबत माहिती मिळून वस्तू खपवावी लागते. अशा वेळी ISO गुणवत्ता प्रमाण चिन्हे ही नवी बाजारपेठ मिळवण्यासाठी वरदान ठरते. कारण ISO गुणवत्ता असलेली वस्तू विदेशी बाजारपेठेमध्ये खपवणे तुलनेने सोपे असते. त्यानंतर गुणवत्ता जाणीव जागृती. आंतरराष्ट्रीय मानक संघटना ही ISO प्रमाण चिन्हे देणारी संस्था असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये उत्पादक व ग्राहक दोघांमध्ये वस्तूंच्या गुणवत्तेबाबत जाणीव जागृती निर्माण करत असते. हे तिचे महत्त्वाचे कार्य आहे. ISO प्रमाण चिन्हामुळे ग्राहक व उत्पादक हे गुणवत्तेबाबत जागरूक व दक्ष राहतात. उच्च दर्जाचे ISO प्रमाण चिन्ह मिळावे म्हणून कंपनी गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम राबवते. त्यातून ग्राहकांमध्ये सुद्धा वस्तूच्या गुणवत्तेबाबत अधिक जागरूकता निर्माण होण्यास मदत होते. सातवा महत्त्वाचा मुद्दा आहे उत्पादन खर्चात बचत. ISO गुणवत्ता मानांकन प्राप्त करण्याच्या दृष्टीने उद्योग संस्थांच्या उत्पादन खर्चात बचत होऊ शकते. अशा सर्व मार्गांचा अवलंब प्रभावीपणे केला जातो. उदाहरणार्थ दर्जेदार कच्च्या मालाची निवड, कर्मचाऱ्यांना सखोल प्रशिक्षण, आदर्श कार्यपरिस्थिती, निर्दोष व शास्त्रशुद्ध उत्पादन पद्धत, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, प्रभावी नियंत्रण पद्धती इत्यादी या सर्व उपायांचा एकत्रित परिणाम असा होतो की उत्पादन प्रक्रिया कमीत कमी खर्चात पूर्ण होते. साहजिकच उत्पादन खर्चात त्यात बचत होते. आठवा महत्त्वाचा मुद्दा आहे की व्यवस्थापनास जबाबदारीची जाणीव राहते. प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रक्रियेत व्यवस्थापनाला महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावी लागते. आंतरराष्ट्रीय मानक संघटनांचे प्रमुख 20 निकष आहेत व या सर्वांची पूर्तता करणे ही व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. व्यवस्थापनाच्या प्रत्यक्ष सहभागाशिवाय व प्रभावी नेतृत्वाशिवाय उपक्रमामध्ये ISO प्रमाण संपादनाची प्रक्रिया सुरू होत नाही. जागतिक स्तरावर ISO प्रमाणपत्राला पर्याय नाही याची जाणीव सर्व व्यावसायिकांना झाल्यामुळे औद्योगिकदृष्ट्या लहान शहरातील बऱ्याच लघु उद्योजकांनी ISO प्रमाणपत्र प्राप्त केलेलं आहे. अशा प्रकारे मित्रहो, ISO म्हणजे काय, ISOचा उगम केव्हा झाला आणि ISO प्रमाणन चिन्ह मिळवण्यातील महत्त्व काय आहे, या उद्योजकांना, देशांना त्याचा काय महत्त्व प्राप्त होतं, या बाबींवर आज आपण प्रकाश टाकलेला आहे. तेव्हा मित्रहो, आज या ISOचं प्रमाणपत्र हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे.